जयश्री, आज काय? आज 16 जुलै. हो, 16 जुलै, पण विशेष काय? आज मंगळवार. मग काय विशेष आहे? आज आहे चेतन दादाचा 50वा वाढदिवस. 50वा वाढदिवस? वाटत नाही हो. त्यांच्याकडे ते 50 वर्षाचे झाले तसं. हो, दादा अजूनही किती एव्हरग्रीन आणि यंग दिसतो नाही? हो, खूपच. दादाबद्दल सांगायचं तर तो लहानपणापासून आणि आता सुद्धा सगळ्यांची खूप काळजी घेणारा, सगळ्यांची मनमोकळेपणाने वागणारा, कायम सगळ्यांच्या मदतीसाठी तत्पर असणारा, खूप हुशार, शांत आणि मेहनती असा आहे. हा. त्यामुळे तो सर्वांचा खूप लाडका आहे. तर मग दादांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी स्पेशल तर करायला पाहिजे आपण. हो, काय ते तर करायचं? आहे. आपण आज त्याच्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करूया. चालेल. शुभेच्छांचा मस्त वर्षाव करूया त्यांच्यावर. चालेल. अहो, शुभेच्छांच्या वर्षावर पहिली कोणाच्या शुभेच्छा घ्यायच्या? मम्मी पप्पा. मे 1900 रोजी निर्मल आणि गुलाब यांच्या वेलीवर पहिलं फूल उमललं ते म्हणजे चेतन. चेतन जन्मल्यापासून आम्हाला सारखी चेतना मिळत गेली. तो लहानपणापासून हुशार होता, खेळकर होता. त्याचं खेळणं म्हणजे तो कधी हारायचा नाही. तो खाली जाऊन सुरुवातीला पहिल्याने गोट्या खेळायचा. गोट्या खेळताना तो कधी हारला म्हणजे मला आठवत नाही. आजही त्याच्या गोट्यांचा डबा आमच्याकडे पडलेला आहे. तो क्रिकेट खेळायचा म्हणजे जे खेळाडू क्षेत्ररक्षण करायचे त्यांना तो एका जागी कधीच उभं राहू द्यायचा नाही. सारखं फिरवत राहायचं. एवढं त्याचं क्रिकेट भारी होतं. नंतर तो शाळेत जायला लागला. शाळेत गेल्यानंतर सुद्धा शिक्षक त्याचं कौतुक करायचे. तो मॅट्रिक नंतर मग पुढे काय, तो इंजिनिअरिंगकडे होता. तो म्हणे मला पप्पा इंजिनियर व्हायचं आहे म्हणे. मी काही त्याला फोर्स केला नाही. मी म्हटलं चालेल भाऊ, इंजिनियर व्हा. मग तो अभ्यास करायला लागला. इंजिनियरचा अभ्यास करता नाशिकला, पुण्याला किंवा बॉम्बेला गेलो तर त्याची एकच डिमांड नसायची, पुस्तकांची लिस्ट तयार ठेवायची आणि पुस्तकं मागायची. त्याची इंजिनिअरिंगची पुस्तकं आजही माझ्याकडे एक कपाट भरून आहे. आमच्या नातेवाईकांपैकी बऱ्याच पोरांनी त्या पुस्तकांचा लाभ घेतला. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बघ ना, दिवस कसे भरभर पुढे जातात. आम्हाला कळलेच नाही तू 50 वर्षाचा झाला. तुझ्याकडे बघून तर वाटतच नाही की तू 50 वर्षाचा आहे. लहानपणापासून तू खूप शांत आणि अभ्यासू. मला कधी तरी तुला सांगावे लागले नाही तू अभ्यास कर. आता पुढे खेळू नकोस. कधी कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट केला नाही, कधी कोणाशी भांडला नाही, सगळ्यांशी मैत्री करू, मदतीसाठी सगळ्यांना मदत करण्यासाठी तत्पर असायचं. अशा या गुणीबाळास आम्हाला खूप कौतुक आहे. सगळ्या नातेवाईकांमध्ये खूप प्रिय होता, सर्वांना खूप आवडायचा आणि आताही तेवढाच आवडतो. लहानपणापासून ते आतापर्यंत खूप आठवणी माझ्या मनाच्या कप्प्यात अजूनही जशा तशा ताज्या आहेत. तुझ्या वडिलांनी त्यांच्या बँकेच्या कारकिर्दीत चांगल्या कामामुळे, प्रामाणिकपणामुळे नाव कमावले. तसेच तू पण तुझ्या कुशाग्र बुद्धिमत्तेने, कष्टाळू स्वभावाने, शांत संयमी स्वभावाने एका चांगल्या कंपनीत उच्च पदावर राहून बागल घराण्याचे नाव उंचावले आहे. या गोष्टीचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. आता एवढंच सांगते, तुझे पुढील आयुष्य सुखसमृद्धी, भरभराटीचे, ऐश्वर्यसंपन्न, आरोग्यदायी जावो. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवो. तुझी उत्तरोत्तर प्रगती हो. तुझे जे मागशील ते तुला लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. परत 50व्या वाढदिवसाच्या
सुवर्णमयी शुभेच्छा. 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या सर्वांना 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या सोमवंशी परिवाराकडनं जावाई बापूंना 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 50वा वाढदिवस म्हणजे सुवर्ण महोत्सव. सुवर्ण महोत्सव म्हणजे सोन्याचा दिवस. सोन्यात जसं कीर्ती, यश, सर्व गुण असतात, तसेच माझे जावई म्हणजे 52 विशी सोनं आहे, म्हणून मला त्यांचा फार अभिमान आहे. सोन्यात जे गुण आहेत ते सगळे माझ्या जावई बापूंमध्ये आहेत, म्हणून मला त्यांचा फार अभिमान आहे. मला जे दोघी बहिणींच्या रूपाने जे दोघी दाजी जे भेटले, तर ते एकदम म्हणजे सर्व गुण संपन्न आहेत. वर्सटाईल पर्सनॅलिटी आहे त्यांच्याबद्दल जे काही मी शब्द आहेत ते कमीच आहे. तर ते ऑलवेज ते मला सपोर्ट करतात. आणि भैया मामा मला खूप आवडतात. भैया मामा आले की मला खूप आनंद होतो. हॅपी बर्थडे. 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता कोण राहिलंय बरं? दीदी अँड जीजाजी. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आज 50वा वाढदिवस साजरा करतोय. 50व्या वाढदिवसाच्या दिवशी मागच्या 50 वर्षांच्या आणि खूप सगळ्यांना मदत केली, कष्ट केले. तुझ्या कष्टाने तू सगळं काही मिळवलं आणि असंच तू नेहमीच पुढे पण करणार आहे याची खात्री आहे. त्याच्यासोबत तू परिवारालाही खूप महत्त्व दिलं आणि कामालाही महत्त्व दिलं. तुझ्या एवढं वर्कहोलिक माणूस परिवाराला पण वेळ देतो, हा बॅलन्स तुला खूप छान साधता आला आहे. त्याच्यामुळे सगळ्या परिवाराचा पण तू लाडका आहेस आणि तुझ्या कामाच्या ठिकाणी पण तू सगळ्यांनाच आवडतो आणि हेच तुझं व्यक्तिमत्व नेहमीच सगळ्यांना इन्स्पायर करतं आणि आवडतं पण. ह्या वाढदिवसाच्या दिवशी तुझ्यासाठी मी देवाला अजून ह्याच गोष्टी भरभरून मागेल. भैया, ह्या गंधातील चंदन केशरासारखं तुझ्या आयुष्यात दरवळ राहू दे आणि त्या दरवळाने सगळे चांगल्या गोष्टी तुझ्याकडे आकर्षित होऊ दे. ह्या अखंड अक्षदांसारखं अखंड प्रगतीची घोडदौड तुझ्या आयुष्यात असू दे. या दिव्यासारखं तेजस्वी नेहमीच तू प्रगती कर. ह्या दिव्यातल्या तुपासारखं स्निग्ध प्रेम माया तुझ्या आयुष्यात सतत राहू. ह्या साखरेसारखा गोड तुझं आयुष्य नेहमी राहू. चेतनरावांना 50व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य लाभो ही तुळजाभवानी चरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे भैया मामा. मला दरवेळी गाईड करण्यासाठी थँक्यू. हॅपी 50th बर्थडे भैया मामा. तुझ्या बुद्धिमत्ताने माझे खूप सारे डाऊट सॉल्व्ह करतो. आता शुभेच्छांसाठी नंबर आहे वैनी, आर्यन आणि मृणाल. नमस्कार, मी सौभाग्यकांक्षिणी वंदना चेतन बागल. माझ्या अहोंना 50व्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या लाख लाख सुवर्णमयी शुभेच्छा. तुम्हाला यापुढील आयुष्य आनंदी व निरोगी जाओ. तुमच्या ज्या इच्छा राहिल्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण हो. लवकरात लवकर तुम्ही स्वतःची बकेट लिस्ट बनवा आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वतःला वेळ द्या. आत्तापर्यंत खूप काम केलं आहे, आता थोडासा पॉज घ्या. थोडं आयुष्य जगा, आयुष्याचा आनंद घ्या, कारण ते खूप सुंदर आहे आणि
देवाने आपल्याला ते मुक्त हस्ते बहाल केलं आहे, तर त्याचा तुम्ही देखील पुरेपूर आनंद घ्या. तुम्ही सगळ्या भावंडांमध्ये मोठे आहात. मामी भाऊ, मावस भाऊ, चुलत भाऊ, सगळ्या भावंडांमध्ये तुम्ही मोठे आहात. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुम्ही चांगले आहात. मोठं असणं चांगलंच असतं, पण चांगलं असणं हे अधिक मोठेपणाचं असतं, हे मला तुम्हाला भेटल्यानंतर जाणवलं. नवरा आहे माझा हुशार, नाही त्याला कशाचा गर्व, नाव घेते वंदना, ऐकताय ना सर्व. कितीही हट्ट केला तरी येत नाही यांना माझी कीव, सारखे सांगत राहतात अगं संपल्यात ना माझ्या लीव. पैठणी साडीला मोत्यांचा साज, चेतनरावांचा 50वा वाढदिवस आहे आज. शेवटचं एक सांगायचं होतं, पण वाटते थोडी लाज. सांगा ना चेतनराव, कशी दिसते मी आज. धन्यवाद. Happy 50th birthday, Papa. Thank you for being there for us whenever we needed. आता पुढचा नंबर घरातल्या शेंडेफळाचा. हॅपी बर्थडे टू. पुढे काय? हॅपी बर्थडे काका, हॅपी बर्थडे चॉकलेट आणि केक कुठे? आता पुढचा नंबर कोणाचा शुभेच्छांसाठी? काका अँड फॅमिली. हॅपी बर्थडे चेतन दादा. हॅपी बर्थडे चेतन दादा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चेतन दादा. हॅपी बर्थडे चेतन दादा. हॅपी बर्थडे चेतन दादा. हॅपी बर्थडे चेतन दादा. 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे मामा. प्रिय चेतन दादा, याच्या 50व्या सोनेरी वाढदिवसाच्या शुभ क्षणांनी आपली सारं स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपले आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं. जे जे हवं तुला ते ते मिळावं तुला, हीच माझी प्रभू चरणी सदिच्छा. चेतन दादा यास 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. चेतन दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे चेतन दादा. बर्थडे डू यू चेतन दादा. हॅपी बर्थडे डू यू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुख समृद्धीचे जावो हीच प्रभू चरणी इच्छा. आणि असंच हसत खेळत राहा. खरोखर तुझा स्वभाव म्हणजे खूपच छान आहे. आणि एक लहानपणची गोष्ट सांगायची म्हटली म्हणजे जेव्हा तू लहान होता त्यावेळेला अंड कोंबडीचे अंड जे होतं त्याची जी चपाती पोळी असते ती खूप आवडायची. कोंबडीची अंड दिलं की पहिले तो चपाती पहिले करायला लावायचा आणि नंतर मग तो खायचा, तेव्हा तो शांत राहायचा. पण त्याचं आवडतं खाद्य म्हणजे कोंबडीचे ते म्हणजे अंड जे होतं ते त्याला खूप आवडायचं. त्याला म्हणजे मनापासून प्रिय होतं ते. चेतन दादा म्हणजे जसं त्याचं नाव तसा तो चैतन्य. त्याचा हसरा स्वभाव, त्याचं बोलणं, शांत स्वभाव आम्हाला खूप आवडतो. तू असाच हसत राहा, असाच आनंदी राहा ही प्रभू चरणी प्रार्थना. चेतन दादा हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे चेतन दादा. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे चेतन दादा. हॅपी बर्थडे मामा. मामा हॅपी बर्थडे चेतन दादा. हॅपी बर्थडे दादा. चेतन भैयाला 50व्या वाढदिवसाच्या माझ्यातर्फे व माझ्या सर्व कुटुंबियांतर्फे हार्दिक शुभेच्छा. चेतन भैयाविषयी बोलायचे म्हटले तर तो अतिशय मितभाषी व मनमिळाऊ आहे. जेव्हाही तो मला भेटतो त्यावेळेस तो आपुलकीने सर्वांची चौकशी करतो. मी लहान असताना जेव्हा धुळ्याला जात असे त्यावेळेस मी व भैया खूप मोज मस्ती करायचो. त्याचा व माझा लहानपणीचा केस वाळवलेला कबूतर धरलेला फोटो आजही मला आठवतो. त्याची व तात्यांची चांगली गट्टी जमायची.
तात्यांच्या सर्व गप्पा तो शांतपणे ऐकून घ्यायचा व त्यानंतर मला सांगायचा, अरे त्यांनी खूप अनुभवलंय, त्यांचं म्हणणं आपण नाही ऐकून घेणार तर कोण ऐकून घेईल. यावरून त्याचा समजूतदारपणा दिसून येतो. भैयाने आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर व बुद्धिमत्तेवर चांगली प्रगती केलेली आहे. तो आज एका नामांकित कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहे. त्याची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो व त्याचे उर्वरित आयुष्य आनंददायी सुखसमृद्धीचे जाओ हीच माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू. आमच्या परिवारातील शांत, संयमी व समंजस व मृदुभाषी अशा माझ्या मोठ्या भावास त्याच्या 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे काका. प्रत्येक क्षण आनंदाचा येवो तुमच्या जीवनी, हीच इच्छा मनोमनी तुमच्या या वाढदिनी. आता कोण? आत्या अँड फॅमिली. येस. चेतन भैयास 50व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. लहान असताना चेतन आणि आम्ही खूप गमती करायचो. एकदा नटराज थिएटरला आम्ही सोबत पिक्चर बघायला गेलेलो असताना मी त्याला सहज म्हणालो की पिक्चर संपल्यानंतर तुला एकट्याला घरी जायचं आहे, घर सापडेल ना तुला. त्यानंतर पिक्चर संपल्यानंतर खरंच चेतन केव्हा निघून गेला मलाही कळालं नाही. मी तिथं थिएटरमध्येच त्याला शोधत होतो आणि घरी येऊन बघितलं तर चेतन घरी पोचलेला होता. मलाही खूप आनंद झाला. त्याने रस्ता व्यवस्थित लक्षात ठेवला. त्यावेळेस तो फार कष्टाळू, हुशार आणि जिद्दी मुलगा आहे. त्याने स्वतःच्या हिमतीवर एका मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पदावर त्याने आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. त्याला पुढील वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. भैयाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझं आरोग्य चांगलं जाओ, तुझी खूप प्रगती हो. आता अशी झालीच आहे प्रगती, याच्या पुढे खूप प्रगती हो. 50व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. आपलं पुढील आयुष्य भरभराट्याच्या व सुख समृद्धीने जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. चेतन भैया वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लहानपणीच्या आपल्या आठवणी, लपाछपी खेळणं, धिंगामस्ती करणं, खूप खूप आठवणी आल्या. आम्ही सगळे तुला ऋतिक रोशन म्हणून सांगायचो, सगळ्यांना बोलायचो. आता शुभेच्छांसाठी कोणाचा नंबर आहे? आता ज्यांनी दादाचे लहानपणी खूप लाड केले असे. मावशी आणि फॅमिली. येस. भैया तुला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद, यश लाभो. तुला तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो. त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना. आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य देवो. तुझं औक्षण करते भैया. स्वीट खा. कट कर. आता भैयाच्या आठवणींबद्दल म्हणायचं तर खूप साऱ्या आठवणी. त्याचा जन्म झाला म्हणजे चोपड्याला आई, दादा, आमच्या फॅमिलीत खूप मोठा आनंदाचा दिवस होता. ताईला मुलगा झाला ही गोष्ट तर आई दादांना इतकी आनंदाची की त्यांचा आनंद म्हणजे गगनात मावत नव्हता. एवढा आनंद दादांना. मी पण लहान होती तेव्हा, पण मला असं इतकं की ताईला मुलगा झाला, इतका सुंदर गोंडस बाळ. मी सगळ्या मैत्रिणींना बोलवायची, अगं बघ माझ्या बहिणीला मुलगा झाला. मला जितका आनंद होत होता, मला अपेक्षा की त्यांनी पण तशाच उड्या माराव्या. मी त्यांना म्हणायची की अगं तुम्ही काही आनंद नाही झाला का तुम्हाला? त्या म्हणायच्या अगं हो ना, झाला ना. मग माझ्या लक्षात आलं की अरे तो माझ्या बहिणीचा मुलगा आहे, त्यांना तितका आनंद कसा होणार ना. खूप म्हणजे असा आनंदाचा क्षण तो अजूनही मी जपून ठेवलाय. भैयाचे आम्ही खूप सगळेजण खूप लाड करायचो. राजू आणि मी आम्ही इतकं त्याचं हे करायचो. दवाखाना तर मी त्याचा 21 दिवस ताई दवाखान्यात होती. मी दवाखाना सोडलाच नाही. मी तिथेच डब्बा, टिफिन सगळं तिथेच न्यायची.
अभ्यासाला ते कंपाऊंडर ओरडायचे. ती डॉक्टर होती भुतडा, ती इतकी भूतासारखी माझ्या मागे लागायची, अगं त्याला इन्फेक्शन होईल, तू काय मुलींना गोळ्या करते. पण मी रोज त्या मुलींना बळजबरी घेऊन यायचे, बघ किती सुंदर मुलगा आहे. असा आनंदाचा क्षण आमचा होता. आम्ही त्याचे लहानपणी खूप खूप लाड केले होते. तसा मोठा होत गेला तसं परत आम्ही जायचो यायचो, त्याचं सगळं बालपण आम्ही अनुभवलेलं आहे. आणि मग नंतर तो असा थोडासा पहिलीत वगैरे जायला लागला, सुट्ट्यांमध्ये आला का त्याला इतकं आवडायचं की तो धुळ्याला जायचंच नाही म्हणायचा. मग असं आमच्या सगळ्या वस्तू त्याला खूप आवडायच्या. एक एक वस्तू आजी मला हे द्या, लगेच पिशवीत टाकायचा. बाबांजवळ कोऱ्या नोटा खूप आवडायच्या दादांच्या, त्या कोऱ्या नोटा तो इतक्या सांभाळायचा आणि त्याच्या बचत ह्याच्यात टाकायचा पेटीत. ती सवय त्याला लहानपणापासून लावली. आजपर्यंत त्याने इतकं काटकसरीने खूप चांगला संसार केला आणि खूप असं प्रगती केली. या गोष्टीचा खूप आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही त्याला वस्तू देऊन द्यायचो. एक कॅमलची कंपॉस होती तर त्याने घेतली. आम्ही त्याला म्हटलं की नेऊ नको, मामाची घे. तो ऐकायचा नाही. आई म्हणे नको रडू देऊ, मी दुसरी घेऊन देईन. मी अशी आयडिया केली, कंपास राहू दिली, त्याचा खोका त्याच्या बॅगेत टाकून दिला. बघ भो कंपास. तो रोज चेक करायचा की आहे का, आणि कंपास आम्ही ठेवून घेतली. तो घरी गेल्यावर रडायचा की माझं असं केलं ह्यांनी. असं खूप खूप आठवणी आहे त्याच्या. अगदी शांत हुशार असा राजा माणूस येतो. त्याच्याबरोबर तो नशिबान असा की त्याला अजून बायको सुद्धा त्याच्या तुला मुलाची मिळालेली आहे. ती सुद्धा शांत, अगदी सगळा व्यवस्थित संसार करणारे, अगदी मुलं सुद्धा तसे शांत. असं खूप आनंदाचं त्यांचं घर आहे. असंच आनंद त्यांच्या जीवनात राहो. पुन्हा भैया तुला 50व्या वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भैया दादा, तुला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जर तुझ्या लहानपणाचं बोलायचं झालं ना भैया दादा, तर मला तू नेहमी खूप शांत, हुशार, आपल्या कामाशी काम ठेवणारा, कॉलेजला रेग्युलर जाणारा, मावशीचा लाडका, मम्मीच्या फेस पॅकला आणि टुनटुनला घाबरणारा, मामाकडून बनियनवर राहण्यासाठी उल्लू बनवला गेलेला, दादाजींचा लाडका नातू असं म्हणूनच आठवतो. 10वीत असताना ना मला टॅन थीटा कॉस थीटा समजत नव्हतं, तर त्यावेळेला तुम्हाला समजवलं होतं. मला ते काही एवढं समजलं नव्हतं, पण तरी पण मला त्यावेळेला असं वाटायचं की तुला ते कॉस थीटा साइन थीटा येतं म्हणजे तू मॅथ्समध्ये खूप हुशार आहे. मला नेहमी हेच वाटायचं की भैया दादा म्हणजे एकदम हुशार मुलगा. सो बिकॉज ऑफ धिस इम्प्रेशन ना, नंतर मी BSc कम्प्युटरला चाळीसगावलाच ॲडमिशन घेतली होती. पण भैयादादाच्या सांगण्यानुसार की BSc मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजीला ॲडमिशन घे, म्हणून मी BSc मायक्रोबायोलॉजीला जैनला ॲडमिशन घेतली. आणि मला पण वाटतं की माझ्या आयुष्याचा हा टर्निंग पॉईंट ठरला, कारण मला नाही वाटत मी BSc कम्प्युटर एन्जॉय करू शकली असती. BSc मायक्रोबायोलॉजी मी पूर्णपणे अगदी मनापासून केलं आणि त्याचे रिझल्ट्स पण मला मिळाले. बाकी भैयादादाच्या लग्नामध्ये खूप मजा आली, छोट्या मोठ्या गमती जमती झाल्या. आणि भैयादादा तू खूप लकी आहे की तुझ्या लग्नामध्ये मामा, दादा, आजी हे सगळे होते. परत एकदा तुला 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि हॅव अ गुड लाईफ. दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तू असाच उत्साही, आनंदी आणि फिट राहावं आयुष्यभर ही ईश्वरचरणी प्रार्थना. आज तुझ्या वाढदिवसानिमित्त जुन्या काही आठवणी काढायचा चान्स मिळाला. सो जस्ट आठवताना तुझ्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या भैया. लहानपणापासून तू आमची किती काळजी घेतली आहे आणि किती प्रेम दिलंय. तर त्यात सुरुवातीला असं वाटायचं मामा आजी एवढं का भैया करता, मला असं वाटायचं मीच त्यांचा फेवरेट आहे. बट हळू कळत गेलं की नाही, आजींचा मामाचा सगळ्यात जास्त फेवरेट तूच होता आणि तूच राहशील. आणि जसं समज येत गेला तसं हे पण कळत गेलं त्याचं रिझन काय. तुझं प्रेम, तुझी आपुलकी सगळ्यांविषयी जे तुझं जेन्युइन नेचर होतं त्याच्यामुळे ऑब्वियस गोष्ट होती की तू सगळ्यांचा लाडका झाला. आणि आता फक्त त्यांचंच नाही, आमचा पण लाडका आहे नो डाऊट. सो जसं जसं मोठं होत गेलो भैया दादा, बऱ्याचशा गोष्टी तुझ्या एक एक आम्हाला किस्से कळायचे, मामाचे, तुझे, आजींचे. मम्मीच्या फेस पॅकला तू कसा घाबरायचा, मम्मी डोळे उलटे करून तुला कशी घाबरायची. त्याच्यानंतर ते धचा मा केल्याचा किस्सा माहिती होता भैया दादा. मग ते देणार नाही, हा खूप मोठा स्कॅम झाला तुझ्यासोबत. खरंच ना, ते आठवून आम्ही येडे व्हायचो.
असं वाटायचं तो त्या पिरियडमध्ये आम्ही खरंच पाहिजे होतो, ती सगळी मजा आम्ही मिस केली. बट वी ऑलवेज चेरिश दोज मोमेंट्स. त्याच्यामुळे खरंच खूप खूप आठवणी. आता सांगायला वेळ पण कमी पडेल. बरं, तुझ्याच विषय नाही, तुझं सांगायचं झालं. त्याच्यानंतर वहिनींचं म्हणायला गेलं की जसं तू आहे तशाच वहिनी आहे. मॅरेजमध्ये कम्पॅटिबिलिटी काय असते हे वहिनींकडे बघून कळतं. जसं तू सेम तशाच त्या आहे. सगळ्यांना जीव लावता, सगळ्यांची काळजी घेता. सो हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ यू. आणि तुला खरंच परत वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा पाहिजे दादा. आणि आता पुण्यात आलं की लवकर भेटू, तुझी वाट बघतोय. थँक्यू. भैया दादा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. छान भैया, 50व्या वाढदिवसाच्या 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझे पुढच्या आयुष्य चांगले सुखाचे समृद्धीचे जाओ. रडू नको, स्टॉप. नीट सांग की लहानपणीचं की आम्हाला खूप आवडायचं. तू सगळ्यात लाडका मुलगा होता चेतन भैया. अहो मस्त शुभेच्छांचा पाऊस पडतोय. हा हो. आता कोण? मामा आणि फॅमिली. येस. हॅपी बर्थडे दादा. तुम्हाला सुख समृद्धी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राहिला. भैया दादा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भैया दादाबद्दल बोलायचं म्हटलं तर त्याचा अभ्यास हो, मनमिळावू आणि शांत स्वभाव हाच आमचा नेहमी आदर्श राहिलाय. मामाला हॅपी बर्थडे बोला. हॅपी बोला. हॅपी बोला. बर्थडे. तुमचं पुढील आयुष्य असंच सुंदर, हेल्दी आणि मजेशीर राहो हीच आमची सदिच्छा. हॅपी 50th बर्थडे भैया दादा. एन्जॉय युअर डे. Wish you many happy returns of the day, Bhaiya Dada. May God bless you with good health, wealth and prosperity in your life. Wishing you very happy 50th birthday. God bless you. आता कोणाचा नंबर? दादांचे शिक्षक. नमस्कार, मी पुष्पराज सोनवणे, चिरंजीव चेतनचा शिक्षक आणि रिटायर मुख्याध्यापक, जैन मराठी शाळा धुळे. मला चेतनचा भाऊ अभिजितचा फोन आला की सर, चेतन बागल हा 4थ्या वर्गात तुमच्याकडे होता, त्याच्या 50व्या वाढदिवसानिमित्त मनोगत व्यक्त करा. मला हसवावं देणार, कारण अभिजितला वाटले सर ओळखतात की नाही. पण खरे तर यापेक्षा जे काही 50-100 विद्यार्थी माझ्या मनात घर करून बसले आहेत त्यात चेतन आहे. कारण ही तसंच आहे. कारण अतिशय वळणदार कुटुंबातील हा शांत वृत्तीचा, गोंडस चेहऱ्याचा, हुशार मुलगा पुढच्या जीवनात नक्कीच जबाबदार व्यक्ती बनेल अशी मला खात्री होती. तो नक्की कोणत्या पदावर आहे मला माहीत नाही. चौकशी केल्यावर तो नाशिकला आहे कसळले असे कळले मला. पण तो नक्की प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडत असेल अशी खात्री आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने चेतनला शुभाशीर्वाद, तसेच बागल परिवाराला शुभेच्छा. धन्यवाद. अहो आता कोणाचा नंबर? आता दादाच्या बालपणीचे मित्र. हॅलो भैया. हा, वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तर आपण लहानपणी गोट्या खेळायचो, आता खेळायचं का? मला खूप आठवण, माझ्याकडे चांगला टंबन आहे. हा, काढून ठेवला आहे तुझ्यासाठी. बस. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचा लहानपणाचा मित्र आज 50शी कंप्लीट करत आहे, त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो आहे. त्याला पुढील आयुष्य चांगले राहो व सुखा समाधाने राहो ही आमची लहानपणाच्या मित्रांची अपेक्षा. नमस्कार, मी विकास महाले. चेतनबद्दल बोलायचं म्हटलं तर चेतन हा आमचा बालपणाचा सगळ्यात चांगला मित्र. आमच्या कॉलनीतील चेतन म्हणजे एक नंबर दिसायला, एक नंबर स्मार्ट आणि अभ्यासात बी एक नंबर हुशार मुलगा होता. चेतन म्हणजे त्याच्याबद्दल आमच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. आमचा काळ खूप मस्त होता, तेव्हा आम्ही खूप बालपणी खूप मस्त्या केल्या आहेत, खूप खेळलो आहे क्रिकेटमध्ये. तर त्याची बॉलिंग म्हणजे एक नंबर, सगळ्यात ओपनर बॉलर राहायचा तो आमच्या टीममध्ये. नंतर
आणि खूप सारे खेळ खेळायचो, विट्टी दांडू, बॅडमिंटन पण खूप छान खेळायचा तो. त्याच्याबद्दल त्याची आणि माझी जोडी बॅडमिंटनमध्ये आम्ही 1 नंबर असायचो कॉलनीत. खूप रेकॉर्ड केले आम्ही बॅडमिंटनमध्ये. नंतर ते आम्ही कॅरम, त्याच्या घरात त्यावेळेस एक गेम होता नावा व्यापार म्हणून, तेव्हा आम्ही खूप खेळायचो. आम्ही घरात बसून मस्त खेळायचो. नंतर क्रिकेटमध्ये पण खूप मस्त क्रिकेट खेळायचा तो. आम्ही क्रिकेट खेळत असताना त्याच्याबद्दल एक आठवण म्हणजे मी क्रिकेट खेळत असताना मी एक बॉल मारला आणि तो त्यांच्या घरी काचेला लागला, काच फुटला आणि बॉल घरात गेला. मग तो आम्ही बॅट मी त्याच्या हातात टेकून दिली, आम्ही पळून गेलो. मग त्याने त्याच्या मम्मीला पटवून नंतर मग बॉल बरोबर आम्हाला रिटर्न आणून दिला होता. तर अशा खूप साऱ्या आठवणी माझ्या त्याच्याबद्दल. आणि खूप स्वभावाने पण एकदम मन मिळावू असा चेतन आहे आमचा. आणि त्याला अजून विशेष म्हणजे वाचनाची खूप आवड होती. जशा बी सुट्ट्या लागल्या तो लायब्ररी लावायचा आणि तिथून गोष्टींच्या छान पुस्तकं घेऊन यायचा रोज. आम्ही बी कधीतरी त्याच्याकडून ते पुस्तक घेऊन वाचून घ्यायचो. आज तर आता 50 वर्ष कंप्लीट होत आहे. तर त्याबद्दल त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याचं आयुष्य असं छान निरोगी राहो याबद्दल हार्दिक शुभेच्छा. हाय हेमंत, ओळखला का? काय फोन नाही 10 वर्षात. 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅलो चेतन, तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅव अ वंडरफुल डे. चेतन, तुझा 50वा वाढदिवस सेलिब्रेशन करणे हा एक महत्त्वाचा ओकेजन आहे आणि मला त्याचा एक भाग असल्याचा सन्मान वाटतो. वर्षानुवर्ष आपल्या मैत्रीचा आनंद, सपोर्ट आणि अतूट नाते निष्ठा याचे प्रतीक आहे. चेतन हा नेहमी हसमुख असणारा आणि शांत स्वभावाचा मित्र आहे. रिंग प्लस aqua नाशिक सिन्नरचे दिवस हे खूप आनंद देणारे आणि कायम मनात साठवणारे आहेत. कंपनीत ERP डेव्हलप करत असताना घेतलेली एकमेकांना केलेली मदत, घेतलेली मेहनत ही नेहमी पुढच्या आयुष्यासाठी मार्गदर्शक आणि आठवणीत राहणारी आणि पुढच्या भावी दृष्टीने दोघांनाही खूप मोलाची ठरलेली आहे असं मला वाटते. तुझा हा इन्क्रेडिबल माइलस्टोन आहे. मी तुला या शुभ दिवशी आनंद, निरोगी दीर्घायुष्य आणि सतत यश मिळवण्याची इच्छा व्यक्त करतो. गेले काही डिकेड्सच्या आपल्या मैत्रीच्या आणि कौटुंबिक नातेसंबंधाच्या अमेझिंग मेमरीज आहेत. 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा चेतन. हे वर्ष प्रेम, आनंद आणि अद्भुत साहसांनी भरले जावो हीच प्रभूचरणी प्रार्थना. कसं वाटलं दादा सरप्राईज? आवडलं ना? हा व्हिडिओ बनवण्यासाठी ज्यांनी व्हिडिओ पाठवले त्या सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. आणि आता कोण राहिलं बरं? आपण राहिलो की. हॅपी बर्थडे दादा.